आतमध्ये इथे पहिल्या चेंडूवरती 2 धावा सुद्धा आलेल्या आहेत. मला वाटतंय पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. अर्थातच आपण पाहतोय सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी गोपाळ राजुळे. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक आतिशिपारी पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं 2 धावा आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग पंच सूरज साळुंखे आणि मेन पंच आहेत कृष्णदास दुधाळे. 10 षटकांचा सामना बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. ओहो परत एकदा आपण पाहतोय स्क्वेअर कट जबरदस्त नेत्रदीपक फटका. चेंडू डीप थर्ड मॅनला सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर एक जबरदस्त स्क्वेअर कटचा एक चौकार आहे. धाव फलकावरती 6 धावा. परत एकदा आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल, एक हलकीशी अपील, उत्साहाच्या आत्मविश्वासाची कमी. अपील इथे मात्र फेटाळून लावलेली आहे. एका बाजूला आपण पाहतोय राजे क्रिकेट क्लब सेलू, दुसरा संघ जर आपण पाहिलं तर रॉयल चॅलेंजर्स पेठ. कोण जिंकणार हा क्रिकेटचा महारण संग्राम? 6 धावा बिनबाद धाव फलकावरती. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर असताना यावेळेस आपण पाहतोय आखूड टप्प्याचा बॉल पुल केला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? हो, इथे थोडंसं फंबल आहे. खरं तर चांगली फेकी जरूर आहे. योगेश यांच्याकडून हलकीशी चूक. संघासाठी एका धावेचं नुकसान जरूर आहे. धावफलकावरती जर आता नजर टाकली तर पाहायला मिळतील त्या 8 धावा. असं म्हटलं जातं जो संकटांना घाबरतो त्याची लागते वाट आणि ज्याच्याकडे असतो ना आत्मविश्वास तो लावतो समोरच्याची वाट. धावफलकावरती जर नजर टाकली तर 8 धावा. इथे धावाची संधी आहे. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. निश्चितच एक धाव इथे मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. धावफलकावरती बिनबाद 9 धावा. आरसीपी पेठ खर तर रॉयल चॅलेंजर्स पेठ आमचे दीपकदादा धरणे यांचा मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं राजेश शेलू, योगेश कदम यांच्या मालकीचा संघ. 9 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शेष आहे. यावेळेस इथे आपण पाहतोय डाऊन द लेग. पंचांनी इथे मात्र दंडित केले. वाईट चेंडू इथे घोषित केलाय. अतिशय अनुभवी असे पंच आपण पाहतोय. आपल्या पेठचं कित्येक वर्ष खर तर या खेळाडूने नाव लौकिक वाढवलेलं आहे. असे दोन्ही मुख्य खर तर पंच आहेत. 10 धावा धावफलकावरती. दुहेरी अंकामध्ये जाणारा धावफलक क्रिकेटचा देव रमेश तेंडुलकर सरांचा, सचिन रमेश तेंडुलकर सरांचा हा जर्सी क्रमांक. यास यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. धावबादची संधी जरूर आहे. परत एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाकडून फंबल. दुसरीचा प्रयत्न. धावबादची संधी. फेकी अतिशय चुकीच्या इंडला इथे होताना पाहायला मिळते. यस ओव्हरची इथे होते सांगता. बिनबाद धाव फलकावरती जर नजर टाकली तर तब्बल 12 धावा. अतिशय खर तर एक संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये म्हणायला हरकत नाही. खर तर या स्पर्धेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बक्षीसदात्यांनी इथे मात्र बक्षिसांचा वर्षाव केलेला आहे. प्रथम बक्षीस जर तुम्ही पाहिलं तर सन्माननीय श्री गोविंद ज्ञानेश्वर माऊली सगर साहेबांकडून तब्बल 15,000 रुपयाचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकासाठी जर तुम्ही पाहिलं तर सन्माननीय श्री संदीप अशोकराव पाटील सिद्धी किराणा अँड जनरल स्टोअर यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक. तृतीय क्रमांकासाठी जर पारितोषिक आपण पाहिलं तर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आधारस्तंभ सन्माननीय श्री नामदेव अप्पाराव मोठेगावकर यांच्याकडून 7,000 रुपयाचं रोख पारितोषिक. महेश बिर्ले षटक क्रमांक 2 मध्ये इथे प्रहार केलाय. पहिल्या चेंडूवरती सहर्ष असं स्वागत केलं गेलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर्सला क्रिकेट मधला क्लास दाखवणारा हा जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. आणि चतुर्थ क्रमांकासाठी जर तुम्ही पारितोषिक पाहिलं तर कैलासवासी कुसुम वैजनाथ बबने खर तर यांच्या स्मरणार्थ यांच्या आहे 5,000 रुपयाचं पारितोषिक. परत एकदा आपण पाहतोय भन्नाट वेग. परत एकदा हलकीशी अपील जरूर मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. धावफलकावरती जर नजर टाकली तर तुम्हाला 16 धावा इथे पाहायला मिळतील. या आधीचा सामना सुद्धा अतिशय रंगतदार झाला आणि फायनल ही अशाच प्रकारे होईल अशी खरं तर प्रेक्षकांची बक्षीसदात्यांची इच्छा असेल.
बिनबाद 16 धावा धावफलकावरती. बेस्ट वर्सेस बेस्ट. खर तर 6 आयकॉन 6 टीम्सला दिले गेले होते. आयकॉन वर्सेस आयकॉन लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. परत एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. हिट क्रिकेट लीग ग्रामीण धमाकाचा हा मेगा फायनलचा सोहळा तुम्ही आम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बिनबाद 20 धावा धावफलकावरती. आपण जर पाहिलं तर राज्य क्रिकेट क्लब संघनायक योगेश कदम यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गच असताना 20 धावा इथे आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. हलक्या हाताने आपण पाहतोय फक्त दिशा दाखवली आहे. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होईल. तुम्ही जर पाहिलं ना 21 धावा धावफलकावरती आहेत आणि यामधील एकट्या अनिकेतच्या आहेत 18. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रेयश गुंजरगे या खेळाडूंनी सुद्धा या स्पर्धेमध्ये प्रभावित केलेला आहे. पाठीमागच्याच मला वाटतं एका मॅच मध्ये 4 चेंडूवरती 4 षटकार. ओहो यावेळेस स्लॉट मधील चेंडू तिथे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिला फलंदाज बाद. पहिला विकेट इथे मात्र मिळताना. राहुल सर इकडे घेऊन या. बॅट घेऊन या इकडे. पहिला फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. आणि न्यू बॅटर आपण पाहतोय सेमी फायनलचा हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी गोपाळ राजुळे मैदानाच्या आतमध्ये जात असताना संघाचा हुकमी एक काम. मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मधील अव्वल क्रमांकावरती असलेलं नाव. फायनलच्या मॅच मध्ये पाहायचंय कशा प्रकारची ते कामगिरी करतील. परत एकदा सर्व उपस्थित दर्दी प्रेक्षकांचं आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. 21 धाव संख्येवरती आपण पाहतोय आरसीपी रॉयल चॅलेंजर्स पेठ संघाला लागलेला हा पहिला धक्का. जर गोपाळ यांचा जर्सी क्रमांक तुम्ही जर पाहिला ना तर तो आहे 17. 17 बोले तो खतरा. पहिला चेंडू आपण पाहतोय. 21 धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. एक बाद 21 धावा धावफलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेची या ठिकाणी खर तर सांगता होतीये. एका फलंदाजा मोबदल्यामध्ये आपण पाहतोय रॉयल चॅलेंजर्स पेठ संघाने 21 धावा इथे मात्र स्कोरवरती लावलेल्या आहेत. फील्ड रिस्ट्रिक्शन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खुलली जाते. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय चैतन्य नलवडे गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं. पहिल्या षटकामध्ये जरूर थोडेसे महागडे ठरले होते. 12 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. यावेळेस आडव्या हातने फटका सजवलाय. धावाची संधी आहे. फेकी सुरेख. यष्ट्या सुद्धा उजवत केल्या गेल्यात. पण अनिकेत पवार सुखरूप आपल्या घरट्यामध्ये परतलाय. धीरज सर. हो धीरज सर इकडे या. 21 धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू निर्धाव आहे. खर तर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला पण योग्य वेळी इथे मात्र नकार दिलाय. आणि चांगला कॉल खर तर मैदानाच्या आतमध्ये आहे. धन्यवाद धीरज सर. मंडळ मनापासून आभारी आहे. सवयत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेलाय. फुलटॉसचा खरपूस समाचार. पण तिकडे किती जरी दूर मारला ना तर 2च धावा आहेत. पण धावा कशाही उद्या आरसीबी संघासाठी धावांची गरज आहे. या मॅच मध्ये अनिकेत थोडासा रंगात आलेला पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 20. कारण या आधीच्या 2-3 सामन्यामध्ये अनिकेत जर पाहिलं तर अतिशय सपशेल फेल गेला होता. पण या मॅच मध्ये चांगली सुरुवात खरं तर मैदानाच्या आतमध्ये एक आश्वासक सुरुवात करून देत असताना दोन्ही संघ खरं तर आज इथे चॅम्पियन होण्यासाठी उत्सुक आहेत.
कोण जिंकणार आणि कोण हारणार? कोणाच्या गळ्यात पडणार विजयश्रीची माळ? कोण होणार पेट क्रिकेट लीग ग्रामीण धमाकाचा विजेता? आणि कोण उंचवणार आहे ही चमचमाती आकर्षक अशी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी? हो. इथे जर तुम्ही पाहिलं ना, विकेटला किंचित ना इंचेसनी ते चेंडू खरं तर विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. वाईट चेंडू आहे. आमचे स्कोरर मित्र तुम्ही जर पाहिलं, अतिशय चांगलं काम इथे करताना पाहायला मिळत आहेत. स्वप्नील सर, मला वाटतंय आपला लोगो सुद्धा तुम्हीच तयार करून दिला होता. वाह! स्वप्नील सर खूप क्रिएटिव्ह माणूस आहे. आखूड टप्प्याचा बॉल चांगला स्क्वेअर कट केला जिथे आपण पाहतोय पॉइंटच्या क्षेत्ररक्षक बॉलवरती ते मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर करतायत. पण बॉल काही ते अडवू शकले नाहीत. पाठीमागच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय, कव्हर केलंय, फेकी केली आहे. एक सिंगल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. थोडंसं शांत संयमी सुरुवात खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. बरेचसे प्रेक्षक, बरेचसे मान्यवर खरं तर खूप दूर-दूरवरून दुसऱ्या गावाहून सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक असं स्वागत. हो. काय कॅच पकडलाय. कॅच ऑफ द मॅच म्हणायला हरकत नाही. नारायण चपडे इज द मॅन. टेकन व्हेरी गुड कॅच. धक्का क्रमांक 2. डीजे खरं तर गाणं शोधतात पण त्याच्या आधी खरं तर पाठीमागचा मॅच सर्वांनी पाहिलेला आहे. डॉन साठी एकच. डॉन स्वतः म्हणतात की मी शून्य आहे. पण मी जर कुणाच्या पाठीमागे उभे राहिलो ना, मग त्याची किंमत वाढणार म्हणजे वाढणार. क्या बोलते? डॉन बोलते डॉन. धन्यवाद डीजे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 25 धावा, 2 विकेट. येस. नारायण चपडे उर्फ मामा. सुंदर कॅच. आमच्या प्रेक्षक गॅलरीतून खरं ती मागणी आहे. असाच उल्लेख करा सर तुम्ही. हलक्या हाताने वाह! क्लास याला म्हणतात. पहिल्या चेंडूवरती सिंगल आहे. दुसऱ्या धावेसाठी ते खरं तर नकार आहे. चांगला कॉल. कारण एका धावेसाठी विकेट इथे गमावणं म्हणजे क्रिकेटमधील आत्महत्या म्हणायला हरकत नाही. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. धावफलकावरती जर तुम्ही पाहिलं तर 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे. हा चेंडू इथे विशेष बनवला जाईल का? काहीसे प्रेडिक्शन आमचे प्रेक्षक कॉमेंट्री गॅलरीतून इथे सुद्धा होताना पाहायला मिळत आहेत. पण क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणारा पंडित अजून जन्माला आलेला नाही. कधी काय होईल खरंच सांगता येत नाही. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. 27 धावा धावफलकावरती असताना ऐकूयात परत एकदा डीजेचं सुंदर गाणं डीजे. 27 धावा धावफलकावरती असताना आपण पाहतोय 2 फलंदाज पवेलियनमध्ये परतलेत. रॉयल चॅलेंजर्स पेठ संघाकडून आपण पाहतोय अनिकेत पवार 13 चेंडू आणि 22 धावा. नितीन खंदाडे उर्फ डॉन 1 चेंडू 1. आपण पाहतोय भन्नाट वेग. परत एकदा पंचांनी दोन्ही हात जमिनी समांतर करत अवांतर धावेचा इशारा आमच्यापर्यंत कळवलेला आहे. एका धावेने आपण जर पाहिलं तर धावफलकावरती वाढ होते 28 धावा. खरं तर आपल्या या स्पर्धेला ज्या दानशूर व्यक्तिमत्वांनी मदत केली त्या सर्वांचेच आणि या आयोजन कमिटीतील सर्व संयोजक आयोजक मंडळीचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. ज्याला जे कामगिरी दिलेली आहे त्या सर्वांनी ती कामगिरी चोख पद्धतीने ते मात्र पार पाडलेली आहे. परत एकदा हलक्या हाताने ते आपण पाहतोय दिशा दाखवली आहे इथे नकार कळवलाय. येस आपण पाहतोय स्ट्रायकर गोलंदाज आपण पाहतोय आयकॉन वर्सेस आयकॉन अशी लढत आहे. निश्चितच एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला पण नकार कळवलाय. 28 धावा स्थिरावलेला स्कोर कार्ड आहे. महेश बिर्ले आपण पाहतो 1.1 10 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज बाद सुद्धा केलाय.
खरं तर 2 दिवस महेश बिर्ले सर इथे अवेलेबल नव्हते. पण आज फायनल डेला त्यांची उपस्थिती संघाला खरं तर एक वेगळी ऊर्जा, एक वेगळा उत्साह, एक वेगळा कॉन्फिडन्स देणारी आहे. सुंदर गोलंदाजी. फुलटॉस चेंडू परत एकदा भन्नाट वेग. खरं तर मिस टाईम झालेला फटका आहे. तिथे जर आपण पाहिलं तर राजू घोलप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आता राजू सरांबद्दल वेगळी गोष्ट आहे. खरं तर राजू सरांचं नाव अजय आहे की राजू आहे हे मला अजून कळलेलं नाही. नाही भाऊ-भाऊ आहेत ते. 29 धावा धावफलकावरती 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मारत असताना खरं तर बुधुडा गावचे हे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत. परत एकदा भन्नाट वेग तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. धावबादची संधी होती. निश्चित आपण पाहतोय चेंडू यष्टीवरती लागू शकला नाही. एक चोरटी डाव इथे मात्र घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. पहा खरं तर क्रिकेटचा खेळ असू द्या, काही असू द्या. एखादा वाईट काळ जर असेल तर तिथे तुम्हाला संयम ठेवता येणं गरजेचं आहे आणि तो संयम मैदानाच्या आतमध्ये रॉयल चॅलेंजर्स पेठ संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखवला जात आहे. कारण दोन्ही स्ट्रायकर गोलंदाज आपले 2-2 षटकं पूर्ण करतायत. येणाऱ्या 6 षटकामध्ये परत पाहायचे किती धावसंख्या इथे उभा केली जाईल. एक फायटिंग टोटल खरं तर उभा करणं गरजेचं आहे. हो. यावेळेस मिस टाईम फटका. क्षेत्ररक्षक बॉलकडे धावताय. क्षेत्ररक्षक डाउन द बॉल आणि टिपलाय झेल. संपलाय अनिकेत पवार यांचा खेळ. सेलिब्रेशन इज ऑन. खूप मोठा विकेट खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये गमावलेला आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय. अमर जांभळधरे मैदानाच्या आतमध्ये जात असताना जर्सी क्रमांक 18 संघ अडचणीमध्ये आहे. इथे जर आपण पाहिलं तर अनिकेत बॅक टू द पवेलियन मैदानाच्या बाहेर येत असताना 30 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद 3.4 षटक असा आतापर्यंत खेळ झालेला आहे. अजून सुद्धा खरं तर बरेचसे षटकं बाकी आहेत. 3 फलंदाज बाद एक फायटिंग टोटल खरं तर या ठिकाणी उभा करणं गरजेचं आहे. महेश विर्ले प्रचंड वेगासाठी आणि चांगल्या बॅटिंगसाठी जाणले जातात. 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतायत. न्यू बॅटर आपण पाहतोय अमर भन्नाट वेग परत एकदा आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड फटका सुरेख क्षेत्ररक्षक चैतन्य नलवडे कुठली चूक करणार नाही. फेकी सुद्धा अप्रतिम. एका सिंगल धावेने धावफलकावरती वाढ होईल आणि पाहायला मिळतील त्या 31 धावा. बरेचसे प्रेक्षक खरं तर जिथे जागा मिळेल, जिथे सावली मिळेल तिथे मात्र बसून या मॅचचा आनंद घेतायत. परत एकदा हलक्या हाताने खरं तर याला म्हणतात स्मार्ट क्रिकेट. सिंगल धाव या ठिकाणी इथे मात्र घेतली जाते आणि एका धावेने आपण पाहतोय स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाते. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 3 बाद 32 धावा. रॉयल चॅलेंजर्स पेठ. आपण पाहतोय स्वतः संघनायक जर्सी क्रमांक 7 योगेश कदम गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये घेऊन परत एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला असेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर बनवल्या गेल्या त्या 32 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. योगेश कदम. इथे कृष्णदास दुधाळे यांचा इशारा येणं बाकी आहे. वाईट चेंडू इथे घोषित केलाय. अवांतर धाव इथे मात्र धाव फलकावरती ऍड होईल. एका धावेने धाव फलकावरती वाढ होत असताना 33 धावा 33 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक चैतन्य नलवडे बॉलच्या खाली आणि झेल टिपलाय आणि डॉन सुद्धा इथे मात्र बॅक टू द पवेलियन.
जाऊयात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय परत एकदा संघ लागलेला आहे एक मोठा धक्का. न्यू बॅटर आपण पाहतोय महेश कैले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. खंडापूर गावचा एक अजून एक विस्फोटक फलंदाज न्यू बॅटर ऑन स्ट्राईक असणार आहे अमर सर. आपण नॉन स्ट्रायकिंगला जाऊ. वैभव सर चर्चा करतायत ते कान मंत्र देत आहेत टिप्स देत आहेत. रुको जरा सबर करो. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं करतं वाईट चेंडूवर दुसऱ्या चेंडूवरती ते मात्र विकेट मिळवलाय बिग विकेट. चार मोठे फलंदाज इथे मात्र बॅक टू द पवेलियन होताना पाहायला मिळत आहेत. महेश कैले ड्राईव्ह केलाय एक सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. अमर दुसऱ्या धावेसाठी कुठलाही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत नाही. एक धाव धाव फलकावरती ऍड होईल. 34 धावा इथे मात्र आता धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक चांगली मॅच इथे खरं तर होण्यासाठी कमीत कमी 80 प्लस धावा धाव फलकावरती ठेवाव्या लागतील. त्याशिवाय तुम्हाला फाईट करता येणार नाही. 34 बनवल्या गेल्यात. 5वे षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. अमर भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. बॅट आणि बॉलचा इथे मात्र संपर्क नाही. सुंदर गोलंदाजी योगेश यांच्याकडून इथे पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले, 2 धाबा देत एक फलंदाज इथे मात्र बाद केलाय. थोडस शांतता मैदानावरती इथे मात्र पाहायला मिळते कारण चौकार षटकारांचा इथे मात्र दुष्काळ पडलेला आहे. हो परत एकदा खोलो टप्प्याचा बॉल खोदून काढला.
चेक. हॅलो चेक. वाह! सिद्धांत माने पहिल्या चेंडूवरती ते मात्र वार करतायत आणि चेंडूला पाठवून देत आहेत सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार 6 धावांसाठी. डीजे थँक यू. 6 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 6 विकेट आणि 48 धावा. लाईट गेल्यामुळे थोडासा लाईव्हमध्ये व्यत्यय होता. 6 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. बनवल्या गेल्या त्या 48 धावा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं सिद्धांत माने आक्रमक विस्फोटक फलंदाजीचं स्वरूप इथे मात्र दाखवून देत असताना अजूनही 4 षटकांचा सामना बाकी आहे. निश्चित पाहायचं या 4 षटकामध्ये किती धावा इथे धावफलकावरती बनवल्या जातील. महेश बिर्ले आपलं तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत आहेत. ओहो! मिस टाईम फटका. वैभव डाउन द बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. धक्का क्रमांक 7. अमर सुद्धा मैदानाच्या बाहेर येत असताना डीजे. पहा इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विकेटची पडझड सुरू आहे. 48 धावसंख्येवरती 7 फलंदाज बॅक टू द पवेलियन. जो तो फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये खरं तर इथे टिकून खेळण्याचा प्रयत्न न करता इथे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि बॅक टू द पवेलियन. डियस आपण पाहतोय धम्मदीप सोनवणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मला वाटतं कित्येक वर्षानंतर धम्मदीप बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगल्या बॅटिंगसाठी जाणले जातात, पण समोरच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर एक वेगवान गोलंदाज महेश बिर्ले. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 48 धावा धावफलकावरती आहेत. 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. जास्तीत जास्त धावा इथे बनवणं गरजेचं आहे. कारण समोरचा संघ जर आपण पाहिलं तर ताकदवर आहे. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. हो, हो. परत एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षण तिकडे आपण पाहतोय सिली मिडॉन आहे, सिली मिडॉफ आहे. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलं गेलंय. मामा सकाळची आपण टेस्ट मॅच पाहतो तशी आता फिलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि डी-एस सुद्धा बॅक टू द पवेलियन. येस, आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत दीपक धरडे उर्फ अप्पा. स्वतः टीमचे संघनायक आहेत. संघ मालक आहेत माफ करा. आपण पाहतोय 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 48 धावा आणि 8 विकेट इथे मात्र पवेलियनच्या दिशेने परतलेले आहेत. या षटकातील अजूनही 2 चेंडू खरं तर एक घातक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. एकही धाव या षटकामध्ये आतापर्यंत खरं तर धावफलकावरती नोंदवली गेली नाहीये. हो, हो, हो. परत एकदा आपण पाहतोय इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर. शेवटचा चेंडू. आपल्याला खरं तर आता सिद्धांतला साथ द्यावी लागेल. कारण 8 विकेट इथे मात्र गमावलेल्या आहेत. अजून जर पाहिलं तर 3 षटकं इथे आहेत. एक वन साइड मॅच होईल की काय अशी आता खरं तर सर्वांना शंका आहे. हो, हो, हो. सॉलिड डिफेन्स मित्रांनो कालचं तुम्ही खरं तर नितीश रेड्डीचं शतक होण्याच्या अगोदरचा तुम्हाला जर प्रसंग आठवला असेल ना, तर डी-एस-पी सिराज सरांचा जो डिफेन्स होता ना, खरं तर तो शतकाच्या वरला होता.
तसाच इथे आता आप्पांचा डिफेन्स हा खरं तर मॅच जिंकल्याच्या वरचा आहे. कारण समोरचा फलंदाज चांगला आहे. त्याला वरती आणणं गरजेचं आहे. डीजे. येस, आपण पाहतोय 8व्या षटकासाठी संघनायक योगेश कदम परत एकदा आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आणि बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा केलेला आहे. दोनच क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर लावण्याची मुभा असेल. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला असेल. दोन मित्र आज एकमेकांच्या विरोधात आहेत. एक राजेश सेलू संघामधून खेळतोय, दुसरा आरसीबी पेठ. कोण कोणावर पडणार भारी पाहायचं इथे आता. काटेकी टक्कर सिद्धांत माने वर्सेस योगेश कदम. सिद्धांतने एक चेंडू खेळलाय आणि त्या चेंडूवरती षटकार खेचलाय. या पुढच्या चेंडूवरती पाहायचंय. प्रश्नचिन्ह आहेत. हो, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. पहिलं चेंडू इथे आपण पाहतोय डॉट आहे. थोडीशी खर तर प्रेक्षकांची निराशा इथे होताना पाहायला मिळते. पण क्रिकेटचा खेळ असाच आहे. चौकार षटकार आल्यानंतर सर्वजण खुश होतात. पण विकेट आल्यानंतर सुद्धा खुश होणं गरजेचं आहे. कारण बॉलरसाठी सुद्धा हा खेळ आहे. हो, प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आणि हा सुद्धा चेंडू डॉट आहे. 48 धावसंख्येवरती खरं तर इथे आपल्या राजीव गांधी चौकात लागलेला हा रेड सिग्नल आहे. तो कधी ग्रीन होईल माहित नाही. धावांचा दुष्काळ मैदानाच्या आतमध्ये पडलाय. एखादा चौकार षटकारानंतर धावा सुरू होताना पाहायला मिळतील. हो, यावेळेस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, स्लोअर वन चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय आणि लागोपाठचा तिसरा चेंडू सुद्धा डॉट आहे. 48 धावसंख्येवरती आपण पाहतोय स्थिरावलेला स्कोर कार्ड आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करत असताना सिद्धांत माने. योगेशचं कौतुक करावं लागेल. 1.3 षटकामध्ये 6 धावा देत 2 फलंदाज बाद केलेत. यावेळेस मिस टाइम फटका स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आणि हे प्रभु, हे हरे राम कृष्ण जगन्नाथे प्रेमानंदे, ये क्या हो गया? फील्डर बॉल के आगे आ गया. गेंद पीछे रह गई. आणि एकच धाव येईल आणि अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आरसीबी पेठ. पण इतक्या धावांनी काही होणार नाही. कारण इथे या धावा 2 षटकामध्ये सुद्धा होताना आपण पाहिलेले आहेत. या ग्राउंडचा अवरेज स्कोर जर तुम्ही पाहिला ना, तर तो आहे 100 धावा. 170 धावांसारखा भला मोठा धावांचा डोंगर सुद्धा इथे सर होताना आपण पाहिलेला आहे. वाह! आप्पा प्रयत्न करतायत याच्यासाठीच खरं तर 100 पैकी 100 मार्क आहेत. शेवटचा चेंडू शेष आहे 8व्या षटकातील. 49 बनवल्या गेल्यात. खर तर सिद्धांत वरती संघाचा आता खूप बऱ्याचशा आशा आहेत. सर फक्त 2 ओव्हर राहिलेले आहेत. 50 धावा आता होण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिलं तर फक्त एकमेव एक धाव आलेली आहे. आणि आप्पा परत एकदा आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. शेवटचे 2 षटकं. हा समीकरण कसं आहे पहा. 8 ओव्हर, 8 विकेट आणि 49 धावा. डीजे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 49 बनवल्या गेल्यात. सिद्धांत वरती खरं तर अजूनही बऱ्याचशा आशा अपेक्षा इथे मात्र संघाला लागलेल्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ यापुढे इथून अजूनही पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक खरं तर इथे मात्र चौकार षटकार पाहण्यासाठी आसुसलेले आहेत. सिद्धांतकडे ती अबिलिटी आहे. पण इथे नारायण चपडे उर्फ टोला सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपला अनुभव खरं तर वय वर्ष 40 प्लसचे खेळाडू आपल्या संघाला आज इथपर्यंत फायनल पर्यंत घेऊन येण्यामध्ये त्यांचा सुद्धा खूप मोलाचा हातभार राहिलेला आहे. आणि परत एकदा आपण पाहतोय इथे फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि स्वप्नील सर मला वाटते आज नारायण सरांचं एक स्वप्न या मैदानावरचं पूर्ण होताना आज पाहायला मिळेल का? थोडी प्रश्नचिन्ह आहेत. कारण बरेचसे असे संधी आलेले आहेत, हुलकवले आले आहेत.
पण तसं पाहिलं तर 90% चान्सेस इथे मात्र आहे. पण इथे खरं तर स्वतःचा वैयक्तिक परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे. संघाने सांघिक खेळ चांगला केलेला आहे. 49 वरती हे अडवलेलं स्कोर कार्ड आहे. परत एकदा बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल. सिद्धांत कोशिश जारी है. धीरज आणि अजिंक्य इथे खरं तर अजूनही आपल्या बॅटिंगच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. दोघं जण म्हणत असतील, केव्हा माझी बॅटिंग येईल? आणि या 2 धाब्याने इथे आरसीबी संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. चला डीजे गाणं वाजवून जाऊ दे एखादं. 51 धावा धावफलकावरती सिद्धांतने पहिल्या चेंडूवरती षटकार मारून थोडंसं प्रेक्षकांना मनोरंजन केलं जरूर होतं, पण त्यानंतर इथे मात्र तो प्रत्येक चेंडू इथे मात्र डॉट खेळताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू या षटकातील शेष आहे. 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 12 धावा दिल्यात. एक फलंदाज बाद केलाय आणि हा असेल ड्रीम बॉल. या स्पर्धेतील शेवटचा चेंडू टाकत असताना नारायण चपडे. सुंदर गोलंदाजी. खरं तर इथे मात्र धाव घेण्यासाठी नकार दिलाय आणि 51 धाव संख्येवरती आपण पाहतोय 9 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. आमचे बुधुड्याचे मित्र कॅप्टन म्हणून ज्यांना आम्ही सर्वजण ओळखतो आमचे नासिर भाई खास सामना पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आणि थँक यू डीजे. आप्पाच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत दणदणीत चौकार. या चौकारासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गोपाळ सर टाळ्या कमी पडतायत. आप्पाच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत दणदणीत चौकार. 55 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या धावा अतिशय खरं तर महत्वपूर्ण असणार आहेत. आणि परत एकदा फटका सुरेख कव्हर्स मध्ये. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत असताना पहा आत्ताच्या या चौकारासाठी सन्माननीय सुदर्शन अप्पा धरणे साहेबांकडून या चौकारासाठी तब्बल ₹100 पारितोषिक इथे मात्र जाहीर झालेलं आहे. वाह! आप्पा मला वाटतं तुमचे दोन्ही मित्र खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये अंपायरिंग करतायत. कृष्ण सरांकडून खरं तर पारितोषिक असलं असतं. पण कृष्ण सर अंपायरिंग करतायत. त्यामुळे आता त्यांना पारितोषिक लावता येणार नाही. फटका परत एकदा सुरेख आहे. क्षेत्ररक्षक योगेश कदम सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी सुद्धा लाजवाब. एकाच धाबेवरती ते मात्र अडवलं गेलंय. डेडिकेशन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. जिंकण्यासाठी दोन्ही संघ खरं तर इथे मात्र आता असुसलेले आहेत. 58 धावसंख्येवरती पोहोचलेलं स्कोर कार्ड आहे. शेवटचे 3 चेंडू आणि यावेळेस सिद्धांतचा इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. वन बाउन्स दुसऱ्या प्रयत्नात चेंडू अडवलाय. फेकी सुद्धा अप्रतिम. कलेक्शन ही तितकंच दर्जेदार आहे, पण 2 धावा ते रोखू शकणार नाहीत. 60 धावसंख्येवरती पोहोचलेलं हे स्कोर कार्ड. शेवटचे 2 चेंडू. दीपक धरणे उर्फ आप्पा यांनी खरं तर आज चौकार मारून प्रेक्षकांना प्रभावित केलंय. लगेच आपण पाहिलं तर सन्माननीय सुदर्शनजी धरणे साहेबांकडून ₹100 पारितोषिक सुद्धा मिळालं आहे. इथे मात्र झेलबादची संधी. कुठली चूक होणार नाही. वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर अजिंक्य. थँक यू डीजे. स्वप्नील सर तुम्ही जर पाहिलं ना अजिंक्य आणि धीरज सर बरेच वेळ वाट पाहत होते. पण असं म्हणतात ना दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. तसं तसं खरं तर ओ हो हो शेवटचा चेंडू आणि इथे फलंदाज बाद. चला आता वेळ वाचवायचा आहे. 60 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता. पेट क्रिकेट लीग ग्रामीण धमाकाचा महाविजेता होण्यासाठी. डीजे
आप्पा इकडे या. मला वाटतंय विनंती आहे शिवदर्शन धरणे साहेब तुम्ही सुद्धा इकडे या. खरं तर पारितोषिक छोटं-मोठं नसतं. त्याला खरं तर मिळवणारा मोठा असतो आणि आमचे दीपक धरणे आप्पा यांनी खरं तर चौकार मारून हे पारितोषिक मिळलेलं आहे. पण पहा तुम्ही खरं तर तुम्हाला मानलं पाहिजे. तुम्ही चौकार गेल्यानंतर बक्षीस लावलात. काही असे प्रेक्षक आहेत 3 षटकाराला 500 जे की गोष्टी होऊ शकत नाहीत. पण इथे चौकार गेल्यानंतर पारितोषिक दिले त्यामुळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आप्पा प्रेम करून ठेवा ती नोट. शाहूला पहिला चौकार TCL मधला तुमचा. अवघ्या काही क्षणात आपण दुसऱ्या डावाला सुद्धा इथे सुरुवात होताना पाहायला मिळणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया ते डीजेचं सुंदर असं गाणं डीजे. चला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलमवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला वैभव भोसले, दुसऱ्या बाजूला राजू घोलप. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय 60 चेंडू आणि मला वाटतं 61 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार पेट क्रिकेट लीग ग्रामीण धमाकाचा हा मेगा फायनलचा सोहळा. प्रथम क्रमांकासाठी तब्बल ₹15,000. द्वितीय क्रमांकासाठी तब्बल ₹11,000, तृतीय क्रमांकासाठी तब्बल 7,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी तब्बल 5,000. मला वाटतंय सर्वच्या सर्व बक्षिसात या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथम क्रमांकासाठी तुम्ही जर आपण पाहिलं तर सन्माननीय ज्ञानेश्वर माऊली सगर यांच्याकडून तब्बल ₹15,000 रोख पारितोषिक आहे. मान्यवरांना विनंती आहे ते सुद्धा इथेच आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. द्वितीय क्रमांकासाठी जर आपण पाहिलं सन्माननीय श्री संदीप अशोकराव पाटील, सिद्धी किराणा आणि जनरल स्टोअर्स यांच्याकडून हे पारितोषिक आहे. आणि तृतीय क्रमांकासाठी जर आपण पाहिलं तर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय श्री नामदेव अप्पाराव मोठेगावकर सरांकडून तब्बल ₹7,000 पारितोषिक आहे. तर चतुर्थ क्रमांकासाठी कैलासवासी कुसुमजी बबने यांच्याकडून खरं तर हे पारितोषिक असणार आहे. पहिला चेंडू सुरेख आहे, डॉट आहे, कट केलाय तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. पण प्रेक्षक खरं तर हे विसरून जाऊ नका, की लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण रंगताना पाहिलेले आहेत. कारण प्रत्येक संघ इथे जिंकायला आलेला आहे. लागोपाठच्या 2 चेंडू खरं तर इथे मात्र डॉट होताना पाहायला मिळत आहेत. फटका सुरेख यावेळेस टू द गॅप महेश कैले बॉलच्या पाठमोरा जरूर आहे. पण इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक ओहो! चांगल्या पद्धतीने चेंडूला आडवं गेलंय. मला वाटतंय श्रेयश 2 धावा इथे मात्र ते रोखू शकणार नाहीत. चांगली गोलंदाजी इथे खरं तर म्हणावी लागेल. नरसिंग पणगे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या आपण पाहतोय 3 चेंडू हाताळलेत, 2 धावा खर्च केल्यात. हो, यावेळेस आपण पाहतोय शरीरभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये कुठली धाव तिथे मिळणार नाही. 2 धावेवरती स्थिरावलेलं स्कोर कार्ड. 60 धावा जरूर असतील, पण ते जिंकण्यासाठी नव्हे तर लढण्यासाठी खूप आहेत. खरं तर हे सांगून देत असताना आर-सी-बी रॉयल चॅलेंजर्स पेट पण इथे काय जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका. डीप पॉइंटला चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. खरं तर याआधीचे चेंडू जर आपण पाहिले तर थोडेसे आखूड टप्प्याचे होते. यानंतर ती लेंथ वळखली आणि त्यावरती तुटून पडलाय राजू घोलप. एक जबरदस्त अप्रतिम चौकार. परत एकदा कट कॉपी पेस्ट फटका. चेंडू सरळ जाईल तिकडे डीप पॉइंटला. सीमारेषेच्या बाहेर चौकार.
पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल बिनबाद 10 धावा धावफलकावरती लावण्यामध्ये यशस्वी होत आहेत राजे क्रिकेट क्लब सेलू. आता जर तुम्ही सामन्यात एक विषण पाहिलं तर 54 चेंडू आणि 51 धावा. जबरदस्त बॅटिंग खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. ज्या पद्धतीची सुरुवात खरं तर संघाला हवी होती, तशीच सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून देत असताना एका बाजूला राजू घोलप, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय इथे मात्र आपलाच खरं तर पेठ गावचा हा अष्टपैलू खेळाडू वैभव भोसले. मला वाटतंय नारायण भाऊ 10 धावा धावफलकावरती आहेत. 54 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. मामा, मामा या. मामा या. तुमचे मामा, आमचे मामा. वाईट चेंडू इथे आपण पाहतोय. 11 धावा. 11 धावा धावफलकावरती आहेत. तोच प्रश्न होता. धन्यवाद. तुम्ही टीमला जॉइन करू शकता आणि इथे यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅटचा अफलातून षटकार. बरेचसे आपल्या गावातील खरं तर इथे मंडळी उपस्थित आहेत. नारायण भाऊ चपडे उर्फ मामा खरं तर यांच्याकडून एक घोषणा झाली होती. मला त्याची भीती होती म्हणून म्हणलं पहिलं तो क्लिअर करून घेऊयात आपला डाऊट. त्यामुळे हो, हो, हो. परत एकदा इथे यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक महेश कैले. वाह! व्हाट अ कॅच! डीजे थँक यू. धन्यवाद डीजे. 17 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर जबरदस्त बॅटिंग आहे. प्रेक्षकांना वाटत असेल नारायण सरांकडून काय घोषणा होती. सरांनी सांगितलं होतं, की जर मी पेटमध्ये पहिल्या क्रमांक पारितोषिक जिंकलं, तर मी क्रिकेटमधून संन्यास घेईन. त्यामुळे मला त्याची भीती होती. म्हणलं ते कॅन्सल करा. हां, त्यांनी कॅन्सल केलेलं आहे लक्षात ठेवा. नाहीतर परत असं व्हायचं ते जिंकायचे. गड आला आणि सिंह गेला असं नको. बरेच खरं तर दिवस, कित्येक सीझन खरं तर खेळाडू संघर्ष करीत राहिला. पण जितना बडा संघर्ष होगा, उतनी बडी शानदार जीत होगी, हे आपण ऐकलेलं आहे. येस, आज खरं तर अजून थोडी वेळ प्रतीक्षा करावी लागेल. 52 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. आणि अमर सर जबरदस्त खेळ करत इथपर्यंत आलेले आहेत. खरं तर नारायण सरांनी बरेचशा सामन्यामध्ये आपला मोलाचा हातभार दिलेला आहे. पहिला फलंदाज बाद झालाय 17 धावसंख्येवरती. 17चा खतरा इथे मात्र लागलेला आहे. गोपाळ राजोळे. खोलवर टप्प्याचा बॉल हो, हो, हो! नरसिंग पणगे सरांकडून झालेली चूक. कदाचित ही मॅच खरं तर थोडेसे वेगळ्या वर्णावरती जरूर केली असती. पण जब आदमी का नसीब अच्छा होता है तो ऐसी बातें होती रहती है और जब आदमी का नसीब खराब होता है तो ऊंट पे बैठे आदमी को भी कुत्ता काट लेता है. आणि अशा हातातल्या कॅचेस सुद्धा सुटत असतात. 18 धावा धावफलकावरती. गोपाळ सुरेख गोलंदाजी या स्पर्धेमध्ये खरं तर या खेळाडूने प्रभावित केलंय. प्रेक्षकांची मनं जिंकलीत. हो, हो, हो. परत एकदा पहा या मॅच मधील लगातार असा हा तिसरा चौकार आहे जो की स्क्वेअर कटच्या माध्यमातून आलेला आहे. मला वाटतंय राज घोलप यांच्या आज शरीरामध्ये वीरेंद्र सेहवाग घुसला की काय? ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूला खरं तर सुरेखरित्या तिथे भटकावून देत आहेत. सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. थँक यू डीजे. 22 धावा बनवल्या गेल्यात. अजून 39 धावांची आवश्यकता आहे. तुफान फटकेबाजी, आक्रमक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परत एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अगदी आपल्या पवेलियनला सलामी देणारा खणखणीत दणदणीत पीसीएल ग्रामीण धमाका षटकार. परत एकदा फटका सुरेख अफलातून आकाशाला गवसणी घालणारा अजून एक येतोय राजे क्रिकेट क्लबचा षटकार. तब्बल 24 धावा या षटकामध्ये इथे मात्र खर्च होत असताना
पहिल्या षटकामध्ये आलेल्या 10 धावा, आल्या षटकात आलेल्या 24 धावा, 34 धावा धावफलकावरती ते पाहायला मिळतायत. आपण जर पाहिलं तर 48 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. मॅन ऑफ द सीरीजच्या रेस मधील हे अव्वल क्रमांकाचं नाव आपण पाहतोय गोपाळ राजुळे. खरं तर फायनलच्या मॅच मध्ये बॅटिंग मध्ये थोडंसं निराश केलंय. गोलंदाजी खरं तर म्हणावी तशी झाली नाही, पण एक विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी जरूर ठरलेले आहेत. 48 चेंडू आणि 27 धावा. यस, बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. आणि मला वाटतंय मोठ्या फरकाने सूर्य मावळतीला जाण्याच्या अगोदर राजे क्रिकेट क्लब संघ इथे मात्र जिंकण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. आणि फटका सुरेख, वन ऑफ द बाहुबली षटकार महेश बिर्लेच्या बॅटमधून. जबरदस्त आक्रमक विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळते. 40 धावसंख्येवरती जाऊन पोहोचतायत राजेश सेलू. मॅच जिंकल्यानंतरचं सेलिब्रेशन खरं तर पाहण्यासारखं असणार आहे. कारण जबरदस्त खरं तर मॅच होत आलेली आहे. वन साइड मॅच सुद्धा इथे होताना पाहायला मिळते. परत एकदा फटका सुरेख. मला वाटतंय राज घोलप यांचा कट कॉपी पेस्ट फटका. परत एकदा चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4 धावांसाठी. अजून जर पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता आहे. 46 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची आवश्यकता आहे. येस. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळते. बरेचसे खरं तर वैयक्तिक बक्षीस सुद्धा या स्पर्धेला बरेच मान्यवरांनी दिलेले आहेत. इथे आपण पाहतोय चुकीला माफी नाही. पाठीमागच्या साईडला आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन मध्ये वाह! काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. अरे वाह! पेटगावचा उगवता सितारा. काय नाव? परत एकदा फटका सुरेख, अफलातून दर्जेदार षटकार 6 धावा. 52 धावा धावफलकावरती आहेत. फक्त आणि फक्त 9 धावांची आवश्यकता. एक वन साइड फायनल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. येस, आपण पाहतोय इथे मात्र जबरदस्त फटकेबाजी इथे पाहायला मिळते. नरसिंग पडगे सर वैयक्तिक 1.4 षटकामध्ये 28 धावा खर्च करतायत. हलक्या हाताने ते आपण पाहतोय दिशा दाखवली आहे. 8 धावांची अजूनही आवश्यकता. 43 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण. हो, हो. परत एकदा पहा तो झोन किती स्ट्रॉंग असेल. चेंडू सीमारेषेच्या पार जाईल की नाही? नाही. अरे चेंडू अडवला गेलाय. येस, मला वाटतंय यानंतर परत एकदा ओव्हरची तेव्हा त्याला सांगता. अनिकेत बॉलिंग करणार नाही मित्र आता. आता अनिकेतसाठी बॉलिंग करण्याची वेळच राहिलेली नाहीये. 6 धावा, 42 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. प्रेक्षक खरं तर आता येस, समर भोसले यांचं प्रेडिक्शन खरं होत असताना बरेचसे खरं तर प्रेडिक्शन याआधी झाले होते. 6 धावांची आवश्यकता असं आपण पाहतोय. 55 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 षटविजयी षटकार आणि इथे पेट क्रिकेट लीग ग्रामीण धमाका विजेता संघ राजेश शेलू अभिनंदन.